प्रवेशद्वारातून आपण आत आलो की अशी वेगवेगळ्या रंगाची ही फुलझाडं, लिली पांढऱ्या रंगाची, लाल रंगाची, निळ्या रंगाची, आणि मग इकडे हे आपण बंगल्यात जातोय. चारी बाजूंनी बाग आहे. लिली 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 पांढऱ्या रंगाची, कुठे आबोली असते, कुठे लाल असते, लाल पण आहे इथे. हो ना. हा हे आपले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आदरणीय दत्तात्रय पाडेकर काका यांचा हा बंगला आहे. आणि बंगल्याबाहेरची ही बाग वेगवेगळ्या झाडांनी फुलांनी नटलेली ही बाग. वा, हे तुळशीवन, तुळशी वृंदावन, तुळशी बाग, ही खरी खरी तुळशी बाग आहे. कितीतरी मंजिऱ्यांनी ही झाडं लगडली आहेत. अगदी इथून असा मंद सुगंध येतोय. इकडे डाळिंब आहे, इकडे आंबे लगडलेले आहेत. असं सुंदर हे घराचं दृश्य, म्हणजे कधीतरी असं यावं विरंगुळा म्हणून. आणि खरं तर हे बघा इथे किती छान हा काय म्हणू सब्जा आहे. सब्जाला सुद्धा उन्हाळ्यामध्ये याच्या बिया, त्याचं ते सरबत खूप चांगलं असतं. फुलं त्याची अशी किरमिजी रंगाची, सोनचाफा, लाल चाफा, देवचाफा, किती सुंदर ही सगळी फुलं. हे बघा इथे छान बोगनवेल, पांढऱ्या रंगाची, लाल रंगाची, इतके गुलाबी रंगाची बोगनवेल. भाऊ वगैरे भाऊ करतात आता हे सगळं. मी भाऊ आहे एक पांडू म्हणून माझ्या नंतर एकत्र आहे ना, आम्ही जॉईंट फॅमिली आहे. ही आहे आदरणीय दत्तात्रय पाडेकर, एक आंतरराष्ट्रीय चित्रकार. आवड अशी काय काय हा. पण हे तुम्ही मी म्हटलं ना मधाळ तुती, ही खाऊन बघा तुम्ही. वाव, बघाव एक मिनिट घ्या, खाऊन बघा. हे घ्या, तुम्ही खाऊन बघा. हा, तुम्ही खाऊन बघा. थांब एक मिनिट. तर ही मधाळ तुती, हे काय ते म्हणजे मला इतकी वेगवेगळी झाडं काकांनी लावली तिथे. वा, ही आहे मधाळ तुती. आणि खरं तर दिसायला आहे बघा, ही जी फळं आहेत ही अगदी अशी हिरवी अशी दिसतात, परंतु चवीला मात्र अत्यंत अत्यंत रसाळ आहे. आणि म्हणूनच तिला मधाळ तुती म्हणतात. मधासारखीच त्याची चव आहे. फार वेगळी टेस्ट. आणि तुम्हाला आंबट पण देतो, तिथे आंबट पण बाहेर आहे भरपूर. नाही बस बस बस, पुरे पुरे पुरे. नाही नाही नाही, मी काही करत नाही. हे बघा लिंबू सारखं दिसणार मोसंबीचं झाड. हे बघा अशी छान मोसंबी. आणि हे पपणस आहे. हो, हे अंजीर आहे. अंजीर आम्हाला जरा इष्ट आहे. आणि हे जे आहे ना ते कापूराचं आहे. बरं, कापूर ते जे आता लोक म्हणतात ते का की कापूर याच्यापासून नाही करत. हा, सेम कापूर. हे बघा कापूर. वाव, खरंच म्हणजे हे याची जी पान आहे त्याला कापराचा वास आहे. आणि अगदी कापुरासारखंच सुगंध हा आवळा. एवढं मोठी. हो हो, कमी आहे. लाल केळी आधी मला वाटलं सुकली की काय, पण नाही, रंगानेच ती लाल आहे. वा, हे कसं सफरचंदाच आहे का अण्णा? तुम्ही केळी बघा इथे वरती कशी आहे, लाल केळी पाहतोय मी, पण याने ती लावली. ही वेगळी फळ आहे. हो, हा पळस आहे आणि हे कांचन आहे. हुंड्या मिळवल्या, आणल्या कुठून कुठून, जिथे जे मिळेल ते घेऊन येतो मी. आणि हे पलीकडचं मोठ्या पानांचं ते पळस. पळसाला पानं 3 असते का? अरे हो, दाखवा दाखवा. हे बघा, ही पानं 3, 1 2 3.
अच्छा, म्हणजे संयुक्त पान आहे बेलासारखं, परंतु त्याला हे त्रिदल आहे, बरोबर. आणि खरं तर कुठेही जा पळसाला पानं 3च, म्हणजे सर्वत्र परिस्थिती सारखी असणं, ते आज आम्हाला हे पळसाचं झाड सापडलंय. आणि हे किती सुंदर आहे. त्याला निळी फुलं येतात. हा हे तर लिंबोनी लिंबू, हे कांचन आहे, निळी फुलं येतात माहिती आहे ना. हा 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 निळी फुले. निळी फुलं येणारा कांचन. भाऊ कुठे गेले? याच्या पानांना लसणाचा वास येतोय आणि खरं खरं असं पर अगदी नाकाला झोंबणारा झणझणीत इतकं. पावसाळ्यात एकदम सगळी झाडं कशी हो टवटवीत होतात एकदम. हा एक छान वेल आहे, असा डिझाईन सारखं परदेशामध्ये अच्छा, भिंतीवरती सोनटक्का आणि हा मस्त असं डिझाईन हो सारखं. हो हो. तिथून कुठं जात नाही तुम्ही? जाता नाही, आता काम असेल तर नाही मिळाली तेवढी. आणि हे मी लडाख वरून आणलेलं आहे. हे हा. हो गेल्या वेळेला गेलो होतो हा. ना, कुठे मिळेल ते, काय मिळालं ते घेऊन यायचं, आपलं लागलं ते लागलं. हे बघा किती सुंदर कमळ. कमळाचे असे छान 2 ट्रे आहेत इथे. हे बघा याचं मी कलम केलं होतं त्याला, तर त्याचा रंग बदलला. हा याच त्याला केलं. आणि त्याचा तो चाफा आहे, तो काळा चाफा आहे. काळा म्हणजे ऑलमोस्ट काळ्या रंगाची फुलं आहेत त्याला. ओके. तिथे मधी हो तो आहे ना, तो हिरवी पानं दिसतात डार्क. हो हे नागवेल आहे, खायची पानं. हो. आणि ते याच्यावरती आहे, ते जामचं झाड आहे ते. अच्छा. आणि हे आहे तर बाहवा आहे. तिथे बघितलं ना, बाहव्याला थोडी फुलं आली आहेत. पण ह्या नागवेलचं काय करता? अहो खायची पानं आहे ती. नागवेल म्हणजे खायची. हे इथे अन्न आहे बघा, आपली पानं, बनारसी पानं. आम्ही घेऊ शकतो? अहो काय ना, आपलंच आहे, घ्यायचं पाहिजे तेवढं. हे घ्या, हे खा. अन्न आहे बघा, इकडे तोडली बघा अन्न. हे पण खा. हे पानं ते जाम आहे आणि ही खायची. पान आहे. हा, खूपच सुगंध आहे त्याला. रोज जेवण असं झालं ना की हो, काय बघू किती बघू आणि काय नको असं झालंय खरं तर. अन्न म्हणजे स्वतः चित्रकार, स्वतः कलाकार आणि पुन्हा निसर्गरम्य वातावरणात त्यांनी स्वतःचं घर असं किती सुंदर केलंय. लोक नुसतंच म्हणतात पर्यावरणाशी मैत्री केली पाहिजे, परंतु हे काजू बघा, काजू येस, जवळजवळ 25 काजू खाल्लेत. एवढंच छोटं झाड आहे आणि केवढे काजू. किती सुंदर. म्हणजे कोकणातच काजू येतात असं नाही, तर हे आमच्या आळे परिसरामध्ये असलेलं पाडेकर काकांचं हे सुंदर घर आणि त्याला आलेले हे असे काजू. हे बघा काजूची बी कशी बाहेर येते. भाऊ काय हे वेल जगतो का याचा? हो जगतो ना. तुम्हाला देऊ का काढून? घेऊन जा. अन्न पावसाळ्यात लावा ना. पण आता नका. आता माझ्या कुंडीमध्ये बाहेर आहे ते स्पाइस मसाला, दालचिनी. दालचिनीचं काय करायचं? हे याची साल असते ना, मोठं झालं साल घ्यायचं. साल ती वाळल्यानंतर निघते अशी. हा, हे बघा रातराणी. आणि हे लाल करवंद आहेत, काका म्हणतात लाल करवंद. हे बघा त्याला कशी छान पांढरी फुलं आली आहेत. हा फुलं आली आणि त्याला करवंद. हो, आणि ते करवंद बरेच महिने राहतात ना याच्यावर. अच्छा. पूर्वी आदिवासी लोक आहे ना, असं केसात घालायचे, माळायचे. हे कांद्याला आलेली फुलं, त्याला पुढे बी निघेल. हा, बी येतं. पाथरी आहे. करून घेऊन घेतो. हा ना. हे बघा आता हे आले, मोहोर आलेला आहे. हा मधु कांचन आहे आणि त्याला खूप मधमाशा असतात याच्या आजूबाजूला असं. अच्छा, लिचीचं झाड म्हणून आणलं होतं. हा, आणि ते कांचन निघालं. बरं. आणि त्याच्या फुलाला वास बघा कसा. हे बघा आहेत. वाव, अजून वास बघा. आणि एवढ्या मधमाशा येतात ना, वास बघा त्याचा. बघा 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 बघा. हा, मधाळ वास आहे त्याचा पण. सुगंध. हो खूप छान सुगंध. कांचन पिवळी आधी हे गुलाब, मग तो पिवळा पण असं केशरी होतो, नंतर लाल होतो असं ते म्हणतात. आणि तो काळसर बरोबर आली. जास्त काळा. आता आपण आतलं बघू ना. पण रामकृष्ण या बाई, यात आहे झोपायची जागा दिसते. सावकाश. इथे वरती धरू का? आता आपण आलोय या स्टुडिओमध्ये, गॅलरीमध्ये. इकडे आहे ना, तर पसार आहे. जरा सकाळी कॉम्प्युटर रिपेअर करायचा होता ना.
वा, त्यामुळे हे सगळा पसारा काढून ठेवला. ती सुंदर पोर्ट्रेट आहे. सगळं पेंटिंगचं सामान आहे. कलाकाराचं घर कसं असावं तर ते असं असावं. हो ना, वेगवेगळ्या परड्या, वेगवेगळी किती सुंदर सुंदर पेंटिंग आहेत. मी चित्रकार पाडेकर यांना आपल्या डॉक्टर लता दिदी यांनी साठवणीतल्या आठवणी आणि हरिपाठ आहे आनंदवाट या पुस्तकांचं प्रकाशन होऊन झाले आणि भेट म्हणून त्यांच्यातर्फे त्यांना देण्यात आम्हाला फार आनंद वाटतोय. हे माझे आभार. खूप खूप आभार. काय आहे? तुती म्हणतात त्याला, तुती. बेरीज म्हणतात इंग्लिश मध्ये. याचं लोणचं होतं का? लोणचं करा तुम्ही, असंच खा. हे बघा, ही तुती हे आली बघा, आहे. हे खा, हां. हे खा, हे तुम्हाला गोड लागेल. ते काळी. आम्ही इथे आलोय खरं तर नुसती भेट द्यायला, परंतु पाहुणचाराने अक्षरशः आम्ही आता भारावून गेलोय काकांच्या पाहुणचाराने आणि त्यांच्या करा ना. हो, लोणचं करा. कलात्मक सगळ्या या त्यांचं हे जे काही भारी लागत असं ना पण लोणचं. मग बघा ना, कलेक्शन आहे ते मी पण प्रयोगच करतो. निसर्गाच्या सानिध्यात राहून वेगवेगळे प्रयोग आणि त्यातली ही यशस्विता. अत्यंत सुंदर बहरलेलं कितीतरी तुतीची फळं दोघे तिघे जण सगळीकडून तोडतायत. त्याच्यावर तुटून पडलेत, तुतीच्या झाडावर तुटून पडलेले. ही शेती आपली जे आहे का इकडे पण एक तुतीचं झाड आहे. ते पण मला वाटतं हे बरोबरच लावलेले असतील की त्याच्यामुळेच ही. स्टार फ्रूट आहे ना, ही इकडे स्टार फ्रूट आहे. हे बघा किती तुती आले. हे करमाळ म्हणतात त्याला, करमाळ. अच्छा, अजून बहर नाही आला, ते पावसाळ्यात. हो, जांबच आहे हा पण. सडा पडतो. हे बघा, हे जे आहे ना, हा, असा संपूर्ण सडा पडतो. ही फुलं आहेत. अच्छा, किरमी वेगळाच रंग हे आहे बघा, हा. हा बघा इथे. हो पण आता यायला लागली आहेत आता फुलं. हे बघा, हो हो हो, हे बघ, दिसतात का फुलं? हो. इकडून दिसली आहेत. हे बघा. हा 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 हा. हे काय, हे बघा. आणि सगळा असा पूर्ण किरमिरी म्हणजे क्रिमझन कलरचा सडा पडतो असा. ते काय म्हणते, जांभळीला फुलं येतात तशी. पपया बघा किती लगडलाय पपया या. हे जामचंच आहे. अच्छा, हे पण जाम. आणि बापरे, पाडाच्या पपया. वरती पपईला पान नाहीये, इतक्या पपया आहेत. हे तुती आहे. हा, ही तुती आहे. ही हो. वेगळी तुती आहे. ज्याला तो थोडी एक अर्धी. ही पण तुती आहे. बर, ही वेगळी पानं आहे हा, त्याची. किती पेरू आलेत. हे घ्या, हे घ्या. आणि आपण जे आता आलोय ते झाले. अरे अहो, ऐकलं का, हे झाड बघितलं का तुम्ही? आपल्या ओळखीचं आहे हे झाड. हा जांबच आहे, हो हो हो, परंतु गुलाबी रंगाचा. वाव, छान छान. आपण जेव्हा हॉटेल महादेवला थांबतो तिथे ते जे झाड आहे ते हिरव्या रंगाचे जांब आहेत आणि हे लाल रंगाचे. थोडेसे तुरट लागतील आणि मुरले की गोड लागतात. हे कोबीचं शेत. हे बघा कोबी. काय कारलं? हा कारलीचा मांडव. असे हे काका काय एकदम हो हो निसर्गाच्या सानिध्यात राहतात. वय वर्ष 75, परंतु त्यांचा उत्साह आणि त्यांचं भाषाशैली, वाणी एकदम अफलातून आहे सगळं. असं जगावं हेच आपल्याला या व्यक्तिमत्वाच्या भेटीतून समजतंय. आपण उभे बदामाच्या झाडाखाली. आंबट गोड तुरट असं सगळी चव असते हे काय हे आणि पौष्टिक असतं. किती मनापासून सगळा पाहुणचार करतायत. या इकडे. हे बघितलंय म्हणजे चित्रकार आणि कलाकार
पावसाळ्यात भरपूर चेरी लगडतात. आणि माणुसकी याचं हे मूर्तिमंत उदाहरण. आणि या आवळ्याचं आहे. हे फणस आहे. अच्छा, इकडे ही रांगच आहे वाटतं सगळी फळझाडांची. हा, आवळे. हा. तिथं पडले असतील. हे बघा. आणि हा हिरवा जाम आहे. ठीक आहे. हे काय आवळा? नाही जाम जाम. हे बघा तिकडे गुलाबी होता, इकडे हिरवा आहे. अच्छा, ते असं आहे का? हा, बर 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 बर. हे कोवळे आहेत अजून मोठे होतील. पिवळ साहेब बघा, हा खाऊन बघा. किती सुंदर फुलं आहेत त्याची. खाऊन बघा. त्यांना पण निसर्गाने कसं सौंदर्य भरभरून दिलंय. दर दे एक जाम खा. खूप सुंदर ही सगळी जामची ही फुलं आणि फळं आणि आलेला बहर. चला आता आपण इथून तो फणस. निरोप दिसतंय, घेऊया. मोठं झाड दिसतंय ना इथे.